नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये पी एम श्री केंद्रीय विद्यालय कामठी पदभरती जाहिरात पाहणार आहोत. शाळेचे नाव दिले आहे पी एम श्री केंद्रीय विद्यालय कामठी. ईमेल ॲड्रेस, वेबसाईट, संकेतस्थळ, दूरभाष क्रमांक आहे 07109-288-499. पत्ता दिला आहे SM लाईन्स कामठी 441001. साक्षात्कार सूचना, वॉक इन इंटरव्ह्यू नोटीस. तर या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखत उमेदवारांची घेतली जाणार आहे. शैक्षणिक सत्र 2026 ते 2027 के लिए पूर्णतः अंशकालिक कॉन्ट्रैक्चुअल संविदा आधार पर पैनल बनाया जाना है. इच्छुक अभ्यर्थी प्रमाण पत्रों की मूल प्रतियों के साथ स्वयं के खर्चे पर साक्षात्कार हेतु उपस्थित हो. तर या ठिकाणी उमेदवारांना सूचना आहे. शैक्षणिक सत्र 2026 ते 2027 साठी अंशकालिक म्हणजेच कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे. उमेदवारांना सूचना आहे, जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत अशा इच्छुक उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रासहित म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स सहित स्वतःच्या खर्चाने स्वयं खर्चाने मुलाखतीसाठी साक्षात्कार हेतू उपस्थित राहायचे आहे. इच्छुक अभ्यर्थी को हे संकेतस्थळ दिले आहे. इस पोर्टल पर ऑनलाइन पंजीकरण करना अनिवार्य है. तर उमेदवारांना सूचना आहे, हे जे संकेतस्थळ दिले आहे वेबसाईट, या संकेतस्थळावर ऑनलाईन पंजीकरण करणं अनिवार्य आहे. रिक्त पदाचा तपशील. क्रमसंख्या 1. साक्षात्कार की स्थिति समय स्थान 24/3/2026 म्हणजे 24 मार्च 2026 मंगलवार को इंटरव्यू या साक्षात्कार लिया जाएगा प्रात 10 बजे से PM श्री केंद्रीय विद्यालय कामठी नागपूर. तर या ठिकाणी सकाळी 10 वाजेपासून या ठिकाणी 24 मार्च 2026ला मंगळवारी मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखतीचे ठिकाण आहे PM श्री केंद्रीय विद्यालय कामठी नागपूर. पदनाम, डेसिग्नेशन, पदाचे नाव स्नातकोत्तर शिक्षक PGTs, पोस्ट ग्रॅज्युएट टीचर. सब्जेक्ट दिले आहे अंग्रेजी, इंग्लिश, हिंदी, कॉम्प्युटर विज्ञान म्हणजेच कॉम्प्युटर सायन्स, गणित, मॅथ्स, भौतिक विज्ञान, फिजिक्स, रसायन विज्ञान, केमिस्ट्री, जीवविज्ञान, बायोलॉजी, अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स, वाणिज्य, कॉमर्स, इतिहास, हिस्ट्री, भूगोल, जॉग्रफी. त्यानंतर आहे प्रशिक्षित स्नातक शिक्षक TGT म्हणजेच ट्रेन ग्रॅज्युएट टीचर्स. सब्जेक्ट आहे विज्ञान, सायन्स, अंग्रेजी, इंग्लिश, हिंदी, गणित, मॅथ्स, संस्कृत, सामाजिक विज्ञान, सोशल सायन्स, कॉम्प्युटर प्रशिक्षक, कॉम्प्युटर इन्स्ट्रक्टर. तर या दिलेल्या सर्व पदांची भरती या ठिकाणी करण्यात येत आहे आणि या सर्व पदासाठी मुलाखतीचा दिनांक आहे 24 मार्च 2026. क्रमसंख्या 2. मुलाखतीचा दिनांक आहे 30/3/2026 म्हणजे 30 मार्च 2026 डे सोमवार प्रात 10 बजे से PM श्री केंद्रीय विद्यालय कामठी नागपूर. तर मित्रांनो, या ठिकाणी क्रमसंख्या 2मध्ये सुद्धा मुलाखतीचा दिनांक दिला आहे 30 मार्च 2026 वार सोमवारला सकाळी 10 वाजेपासून मुलाखतीचे ठिकाण दिले आहे PM श्री केंद्रीय विद्यालय कामठी नागपूर. या ठिकाणी डेसिग्नेशन, पदाचे नाव दिले आहे प्राथमिक शिक्षक PRT प्रायमरी टीचर. त्यानंतर पदाचे नाव आहे खेल प्रशिक्षक, गेम्स कोच, योग प्रशिक्षक, योगा इन्स्ट्रक्टर, नर्स, स्पेशल एज्युकेटर. त्यानंतर आहे संगीत / नृत्य प्रशिक्षक, डान्स / म्युझिक, व्यावसायिक प्रशिक्षक, वोकेशनल इन्स्ट्रक्टर. त्यानंतर आहे पदाचे नाव शैक्षिक काउन्सिलर, एज्युकेशन काउन्सिलर, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षक, AI इन्स्ट्रक्टर. तर ही सर्व पदे आहेत. या सर्व पदांची मुलाखत 30 मार्च 2026ला सोमवारी सकाळी 10 वाजेपासून PM श्री केंद्रीय विद्यालय कामठी नागपूर येथे घेण्यात येणार आहे. इन्फॉर्मेशन, सूचना. पॉईंट नंबर 1 किंवा मुद्दा क्रमांक 1. शैक्षणिक योग्यता, पारिश्रमिक एवं अन्य जानकारी हमारी वेबसाइट, ही वेबसाईट दिली आहे पर उपलब्ध है. म्हणजेच या ठिकाणी शैक्षणिक पात्रता, पारिश्रमिक एवं अन्य जानकारी या दिलेल्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यानंतर मुद्दा क्रमांक 2. अंशकालीन शिक्षकों के लिए साक्षात्कार KVS नियम और शर्तों के अनुसार है. तर या ठिकाणी अंशकालीन
म्हणजेच कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस जे काही इंटरव्ह्यू घेत आहे हे KVS नियम आणि शर्तों या ठिकाणी राहणार आहे। इच्छुक उम्मीदवार सत्यापन के लिए मूल दस्तावेज के साथ सभी प्रमाण पत्रों की स्वप्रमाणित छायाप्रतियों का एक सेट और एक पासपोर्ट साइज फ़ोटो लाए। तर उम्मीदवारांना सूचना आहे, उम्मीदवार सत्यापन के लिए मूळ दस्तावेज के साथ म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स सोबतच सभी प्रमाणपत्रों की स्वप्रमाणित छायाप्रतिया म्हणजे झेरॉक्स प्रत म्हणजे सर्वच ओरिजिनल डॉक्युमेंटच्या एक झेरॉक्स प्रत, एक सेट आणि पासपोर्ट साइज फ़ोटो सोबत घेऊन जायचा आहे। पंजीकरण सुबह 8:30 बजे से 10:30 तक होगा। म्हणजे ज्या ठिकाणी पंजीकरण म्हणजे रजिस्ट्रेशन उमेदवारांना सकाळी 8:30 वाजेपासून 10:30 वाजेपर्यंत करता येणार आहे। मुद्दा क्रमांक 3, सभी पद पूर्णतः अंशकालिक अनुबंध आधार पर है तथा भविष्य में नियुक्ति नियमित नहीं होगी। तर या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे, सर्वच पद या ठिकाणी कॉन्ट्रॅक्च्युअल म्हणजेच पूर्णतः अंशकालिक अनुबंध आधार पर है तथा भविष्य में नियुक्ति नियमित नहीं होगी। म्हणजे या ठिकाणी भविष्यामध्ये फ्युचरमध्ये उमेदवारांना नियमित केल्या जाणार नाही, म्हणजे कंटिन्युएशन या ठिकाणी उमेदवारांना मिळणार नाही। त्यानंतर मुद्दा क्रमांक 4, अंशकालिक रूप से चयनित की नियुक्ति प्रशासनिक कारणों से बिना किसी पूर्व सूचना के कभी भी समाप्त की जा सकती है। तर या ठिकाणी अंशकालिक म्हणून तुमची जर नियुक्ती झाली असेल तर कोणतेही कारण न देता कुठल्याही प्रकारचे तुम्हाला कारण न देता पूर्वसूचना न देता तुमची सेवा समाप्ती या ठिकाणी केली जाणार आहे। म्हणजेच अंशकालिक रूप से चयनित की नियुक्ति प्रशासनिक कारणों से बिना किसी पूर्व सूचना के कभी भी समाप्त की जा सकती है। प्राचार्य। जाहिरात क्रमांक 2, राष्ट्र की रक्षा के लिए बेहतरीन तकनीक समाधान, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, भारत सरकार का उद्यम, रक्षा मंत्रालय हा नंबर दिला आहे। भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या नवरत्न श्रेणीतील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि भारतातील आघाडीची व्यावसायिक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे। तर या ठिकाणी मित्रांनो नवरत्न श्रेणीतील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि भारतातील आघाडीची व्यावसायिक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे BEL पुणे यास CMRL परियोजना चेन्नईसाठी निश्चित अवधीसाठी 5 उपप्रबंधक E4 यांची गरज आहे। तर या ठिकाणी उपप्रबंधक या पदाची भरती करण्यात येत आहे। एकूण 5 पदे भरण्यात येत आहे। निश्चित अवधीसाठी 5 उपप्रबंधक E4 यांची गरज आहे किंवा आवश्यकता आहे। अधिक तपशिलासाठी कृपया वेबसाईट, अधिक तपशिलासाठी हे संकेतस्थळ किंवा वेबसाईट दिली आहे, या वेबसाईटवर करिअर्स लिंकला भेट द्या। म्हणजेच उमेदवारांना अधिक माहिती या जाहिरातीविषयी आवश्यक असल्यास त्यांनी या संकेतस्थळाला व्हिजिट करायचे आहे आणि करिअर लिंकला भेट द्यायची आहे। हर एक काम देश के नाम। जाहिरात क्रमांक 3, शोभा फाउंडेशन अकोला, स्थापना वर्ष 2021, कॉलेजचे नाव दिले आहे श्री स्वामी समर्थ कॉलेज, मंगरुळपीर 1201, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक संलग्न नवीन यात्रा मैदानजवळ, शहापूर अकोला रोड, मंगरुळपीर, जिल्हा वाशिम, पिनकोड 444403, मोबाईल नंबर 9022830648, कायम विना अनुदानित तत्वावर। मित्रांनो ही जाहिरात अकोला जिल्ह्यातील आहे। कायम विना अनुदानित तत्वावर या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे। कॉलेजचे नाव आहे श्री स्वामी समर्थ कॉलेज, मंगरुळपीर। एम्प्लॉयमेंट नोटीस। तर या ठिकाणी रिक्त पदाचा तपशील दिला आहे। अनुक्रमांक 1, पद प्राचार्य, एकूण पद 1 जागा भरण्यात येत आहे। प्राचार्य या पदाचे स्वरूप पूर्णकालिक, संवर्ग खुला, ओपनमधून जागा भरण्यात येत आहे। त्यानंतर अनुक्रमांक 2, पदाचे नाव ग्रंथपाल, 1 जागा भरण्यात येत आहे। पदाचे स्वरूप पूर्णकालिक, संवर्ग, जातीचा प्रवर्ग खुला। त्यानंतर आहे अनुक्रमांक 3, पदाचे नाव शारीरिक शिक्षक, एकूण पद 1 जागा भरण्यात येत आहे। शारीरिक शिक्षक या पदाचे स्वरूप पूर्णकालिक, संवर्ग खुला। इन्फॉर्मेशन सूचना, पात्रता विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र सरकार
आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक अनुसार शैक्षणिक अर्हता, सेवा शर्ती आणि वेतनश्रेणी महाराष्ट्र शासन विद्यापीठ अनुदान आयोग आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक यांच्या विद्यमान नियमानुसार असेल. तर या ठिकाणी उमेदवारांना सूचना आहे. पात्रता जी आहे ती विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र सरकार आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक अनुसार राहणार आहे. आणि शैक्षणिक अर्हता जी आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, सेवा शर्ती आणि वेतनश्रेणी महाराष्ट्र शासन विद्यापीठ अनुदान आयोग आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक यांच्या विद्यमान नियमानुसार असेल, त्यांच्या नॉर्म्सनुसार किंवा रूल्सनुसार असणार आहे. त्यानंतर आहे पात्र उमेदवाराने संस्थेच्या अध्यक्षाच्या नावे श्री स्वामी समर्थ कॉलेज, नवीन जत्रा मैदान जवळ मंगरुळपीर, जिल्हा वाशिम, पिनकोड 444403 या पत्त्यावर शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रासह अर्ज पाठवावे किंवा ईमेलवर, हा ईमेल ॲड्रेस दिला आहे, ईमेलवर दिनांक 5 एप्रिल 2026 पर्यंत किंवा त्यापूर्वी प्राप्त होईल असे पाठवावे. तर उमेदवारांना सूचना आहे, दिलेल्या महाविद्यालयाच्या ॲड्रेसवर आपले पत्त्यावर शैक्षणिक पात्रता पत्रासह उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहे किंवा हे अर्ज आणि शैक्षणिक प्रमाणपत्रासह ईमेलवर सुद्धा पाठवू शकतात. दिनांक 5 एप्रिल 2026 पर्यंत पाठवायचे आहे किंवा 5 एप्रिल 2026च्या आधी पोहोचेल या बेताने किंवा त्यापूर्वी प्राप्त होईल असे पाठवायचे आहे. शासन नियमानुसार दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल. तर या ठिकाणी शासनाच्या नियमानुसार दिव्यांग उमेदवारांना प्रिफरन्स किंवा प्राधान्य देण्यात येणार आहे. शारीरिक आणि दृष्टी हे दिव्यांग असेल तर यांना इथे प्राधान्य देण्यात येईल. प्राचार्यांची नियुक्ती केवळ 5 वर्षाच्या कालावधीसाठी किंवा वयाच्या 60 वर्षापर्यंत यापैकी जे आधी असेल ते. तर या ठिकाणी प्राचार्य पदासाठी जर उमेदवार या ठिकाणी इच्छुक असेल तर त्यांची नियुक्ती वयाच्या 60 वर्षापर्यंत असेल किंवा यापैकी जे आधी असेल तिथपर्यंत त्यांची सेवा या ठिकाणी राहणार आहे. अध्यक्ष शोभा फाउंडेशन अकोला. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.